नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरशी राधा जस्ट फॉर यू या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण स्त्री लेखिकांबद्दल बोललो. त्यांच्या त्यावेळच्या त्या समाजात त्या स्थितीत राहूनही त्यांचा परखडपणे आयुष्याबद्दल, सामाजिक स्थितीबद्दल बोलणं आणि अभिव्यक्त होणं तितक्या संकुचित वातावरणात सुद्धा हे आपण बघितलं. तुम्ही तो एपिसोड ऐकला नसेल तर नक्की जाऊन ऐका. आणि मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे किंवा आपल्या भाषेचं इथं खूप कल्पनाविलासात रमणारी साहित्यिकांपेक्षा मातीशी नाळ जोडलेली आणि तिथल्या सामाजिक परिस्थितीचा रस घेऊन त्यात काहीतरी संपूर्णपणे बदल करणारी, सुधारणा सुचवणारी अशा पद्धतीची मंडळी जन्माला आली आहेत आपल्याकडे. खूप असं कष्टकऱ्यांचा, विचारवंतांचा असा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र देश म्हणतो आपण. म्हणजे एक देश आहे आणि त्या देशातलं राज्य आहे महाराष्ट्र हे खरं तर. पण त्या राज्याला आपण राष्ट्र असं संबोधतो आणि महाराष्ट्र असं संबोधतो. ही छोटी गोष्ट नाही किंवा हे उगीच झालेलं नाहीये. हे खरोखर महाराष्ट्र आहे. वैचारिक दृष्टीनं एक वैचारिक भूमी आहे. एक संत साहित्याची प्रगल्भ, बंडखोर आणि समाजाला त्याचा आरसा दाखवणारी भूमी आहे. सर्व समावेशक अशी भूमी आहे. उगीच ती महाराष्ट्र नाही आणि त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे. मी सर्व समावेशक मुद्दाम म्हणाले कारण सगळेजण आहेत इथे. सगळ्यांना जे इथं वास्तव्य करतात त्यांना ही माती, ही भूमी, हे राज्य आपलं वाटायला पाहिजे. ही भाषा आपली वाटायला पाहिजे. भाषा जोडण्यासाठी असते, भाषा तोडण्यासाठी नसते. आपण कधीतरी प्रवास करताना आपल्या समोरचा माणूस एका वेगळ्या भाषेत बोलत असतो आणि आपण त्याच्या भाषेतला एक दोन शब्द जरी आपण बोललो तरी त्या माणसाला कौतुक वाटतं. कुठलेही परदेशी असू देत, परकीय माणसं असू देत किंवा आपल्याच देशात इतक्या अनेक भाषा आहेत. त्या भाषेमध्ये समोरच्या माणसाला जर त्याच्या भाषेतले काही शब्द आपल्याला माहीत असले आणि ते आपण व्यवस्थित आणि सन्मानाने बोललो तर त्या माणसाला आपसुक एक जवळीक निर्माण होते. अरे आप ये जानते हैं, तुम्हाला ही भाषा डू यू नो इट. म्हणजे त्यांना इतकं कौतुक वाटतं की अरे या माणसाला आपल्या भाषेतलं काहीतरी माहिती आहे, आपल्या भाषेबद्दल त्याला आदर आहे. ही भावनाच इतकी सुखावून जाणारी असते आणि म्हणूनच प्रत्येक भाषेबद्दल आपल्याला आदर असणं गरजेचं आहे. कारण भाषा जोडते. भाषा ही माणसाच्या मनातले विचार, भावना ज्या आहेत त्या एकमेकाला आदान प्रदान करण्यासाठी शेकडो हजारो वर्षाच्या तपस्येला आलेलं एक फळ आहे. आणि ती प्रत्येक भूमीतली एक तपस्या आहे, वेगळी वेगळी वेगळी. ती लिपी असो, भाषा असो आणि तिथली समाज व्यवस्था असो, तिथला समाज असो, हे या सगळ्याचं एक संपूर्णपणे फलित असतं. आणि त्याबद्दल आकस धरणं किंवा काहीतरी रोष निर्माण करणारं बोलणं किंवा काय हे विसंगत आहे खरं तर. आणि म्हणजे खूप सामान्य जाता जाता माणसं इतकं टोचून बोलल्यासारखी, म्हणजे त्यांना ते गावही नसतं की अरे आपण काय बोलतो आहोत. म्हणजे अरे साऊथ वाले आहे ना, सारे लेटर जलेबी जलेबी जसे दिखते, इतक्या इझिली बोलून जातात. अरे त्या भाषेतलं सौंदर्य बघा, त्या लिपीतलं सौंदर्य बघा. ते नाही पण पटकन नावं ठेवून जाणं हे इतकं छान जमतं ना. आणि छान जमतं ते सोपं असतं सगळ्यात. टीका करणं हा सगळ्यात सोपा भाग असतो. असो, तर आज मी विषयाच्या सुरुवातीलाच विषयांतर केलं अशातला भाग नाही. कारण महाराष्ट्राबद्दल प्रचंड अभिमान असायलाच पाहिजे मराठी मातीतल्या माणसांना. कारण महाराष्ट्रात अशी महान माणसं झालेली आहेत की जी त्यांनी
आधी केले आणि मग सांगितले अशी आहेत, ज्यांची उक्ती आणि कृती यात प्रचंड साम्य आहे आणि त्यामुळं ती माणसं खूप मोठी झाली आहेत आणि ती माणसं हिमालयासारखी झाली आहेत, म्हणून आपण ती हिमालया एवढी भव्य झाली आहेत. हा मी आज बोलणार आहे अशाच एका हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्या सगळ्या कुटुंबाबद्दल बोलण्यासारखं आहे. हिमालयाची सावली हे ज्यांच्या आयुष्यावर नाटक वसंत कानेटकरांनी लिहिलं त्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी थोडं बोलून आणि नंतर मग आपण पुढे जात राहूया. कारण ही माणसं फक्त साहित्यिक म्हणून जन्माला आलेली नाही आहेत. ही माणसं तळागाळातनं काहीतरी ढवळून निघून आपली एक स्वतःची प्रतिमाही प्रतिमा या खोट्या असतात खरं तर. ही खरी जगलेली माणसं आहेत. प्रतिमा या निर्माण केलेल्या असतात, आहे ना. प्रतिमा माझी ही इमेज आहे, ही इमेज मी जपतोय, या इमेजसाठी मी करतोय, असा असा खोकलेपणा म्हणतो, असा पोकळपणा या व्यक्तिमत्वांच्या मध्ये नाहीये. आणि ही व्यक्तिमत्व त्यासाठी खूप पूजनीय आहेत आणि त्यानंतर त्या त्यांच्या कर्तृत्वातून तावून सुलाखून निघाल्यावर त्यांच्यातनं जे शब्द बाहेर पडले, त्यांच्यातनं जे आत्मवृत्त बाहेर पडलाय, त्यांच्यातनं जे तो सगळा स्ट्रगल बाहेर पडलाय, तो साहित्यातला एक लखलखता दागिना आहे असं माझं मत आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे महाराष्ट्रातल्या कुणीही त्यांचं नाव ऐकलं नाही किंवा यांच्याबद्दल माहीत नाही असं म्हणणारी माणसं असतील तर म्हणजे त्याबद्दल न बोललेलं बरं. पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य उत्तुंग आहे आणि यांना भारतरत्न मिळालेला आहे, सर्वोच्च भारतातला नागरी पुरस्कार मिळालेले असे धोंडो केशव कर्वे. तर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरुडमधला आणि त्यावेळी खूप लहानपणी लग्न व्हायची. त्यांचंही लग्न 14व्या वर्षी झालेलं आहे आणि राधाबाई या त्यांच्या पत्नी, त्यांचं त्यात त्यांच्यानी त्या दोघांच्या वयात 8 वर्षाचं अंतर. त्या इतक्या छोट्या होत्या लग्नाच्या वेळेला आणि या सगळ्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये मग ते स्वतः उच्च शिक्षित, शिकणारे, शिक्षणाबद्दल प्रचंड आवड असणारे, सुधारकी विचारांचे असे कर्वे आणि राधाबाईंचा बाळंतपणात मृत्यू झाला आणि 1891 साली. आणि 1891 ते 1914 पर्यंत कर्वेंनी कारण गणिताचे प्रोफेसर होते, ते गणिताच्या अध्यापनाचं काम केलं. पण त्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधल्या एका विधवेशी, गोदूबाईंशी विवाह केला. ही खरं तर फार मोठी क्रांतिकारक घटना आहे. आपण 2025 मध्ये, आत्ताच्या या शतकामध्ये, या काळात आपण ती खूप सहजगत्या ओके ठीक आहे असं म्हणू शकतो. पण त्या काळात एक उच्च शिक्षित माणूस, एक अध्यापक माणूस ज्या वेळेला हा निर्णय घेतो आणि तो निर्णय अंमलात आणतो, त्यावेळेला समाजाचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या नातेवाईकांचा किंवा एकंदरच किती प्रचंड विरोध झाला असेल. त्याला काही कुमारिका मिळाली नसती का, त्याला काही लग्न त्याचं झालं नसतं का, हे असं कसं, म्हणजे कित्येक जण कित्येक तोंडाने काही काही बोलले असतील. पण त्या सगळ्याला समर्थपणे तोंड देत यांनी तो निर्णय घेतला आणि याच गोदूबाई म्हणजे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे या नावाने ख्यातनाम झाल्या. आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना समाज सुधारणेबद्दल किंवा स्त्रियांच्या एकंदर परिस्थितीबद्दल, स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल, स्त्रिया त्या काळात ज्या पद्धतीचं जगणं, मुस्कटदाबीचं
जे जगत होत्या त्याबद्दल अधिकाधिक कार्य करणं हे किती अत्यावश्यक आहे याची जाणीव असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. कारण विवाहित स्त्रियांची स्थिती बरी असेल, पण ज्या विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, समाजातल्या तळागाळातल्या ज्या अशिक्षित, त्यावेळी बऱ्यापैकी सगळ्या महिला अशिक्षित या वर्गात मोडणारच होत्या. कारण महिलांसाठी शिक्षण हा भाग नुकताच सुरू झालेला असा होता. आणि या काळात महर्षी कर्वेंनी 1896 मध्ये 6 विधवा ज्या आहेत त्यांना गोळा करून एक अनाथ बालिकाश्रम सुरू केला हिंगणेला, पुणे जिल्ह्यातल्या हिंगणे गावात. आणि हे सोपं नाही आहे खरं तर, हे प्रचंड बंडखोरीचं. आणि म्हणजे फुलेंनी सुरुवात करून दिली कार्याला, एक ठसा उमटवला आपल्या कार्याचा स्त्री शिक्षणाविषयी, विधवांच्या किंवा या परित्यक्तांच्या प्रसूत होण्याविषयी त्यांनी पुन्हा आश्रम काढले. त्यांनी या सगळ्या गोष्टी, त्यावेळेला एक प्रचंड बदल घडत होता या पुण्यपावन नगरीत, पुणे नगरीत म्हणूयात. आणि असंच हे पुढं चालवलं हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आणि खरं तर पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विचारांचा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर फार मोठा पगडा होता. आणि हे जे आपण म्हटलं की या विधवांना घेऊन आश्रम सुरू केला यांच्यासाठी वगैरे, यांच्या शिक्षणासाठी, तर त्याच्यामध्ये त्यांचीच एक मेहुणी पार्वतीबाई आठवले ही पहिली विद्यार्थिनी आहे त्यातली. आणि कुठल्या परिस्थितीत, कुठल्या आर्थिक चणचणीत हा सगळा गाडा त्यांनी सुरू केला असेल आणि तो ओढायला त्यांनी सुरुवात केली असेल याची कल्पना केलेलीच बरी. कारण समाजाकडनं कधीही या सगळ्या गोष्टींना विरोधच होत असतो. कारण राजकीय क्रांतीमध्ये आणि सामाजिक क्रांतीमध्ये एक 2 मूलभूत फरक असतात, हे आपल्याला जाणवेल. की राजकीय क्रांतीमध्ये एक नेता असतो आणि त्या नेत्याला खूप लोक सपोर्ट करत असतात, त्याच्या पाठीमागशी उभे असतात. पण ज्यावेळेला सामाजिक क्रांतीचा भाग येतो किंवा सामाजिक आपण काहीतरी क्रांती करायला निघतो, त्यावेळेला तो माणूस एकांडा शिलेदार असतो, एकाकी असतो. कारण त्याला सगळ्या, अगदी कुटुंबापासून सुरुवात होत असते विरोधाला, समाजाची, आपल्या जातीतल्या लोकांची, आपल्या कम्युनिटीमधली, आपल्या आजूबाजूच्या लोकांची ही प्रचंड विरोधालाच सुरुवात होत असते. तो एकांडा शिलेदार असतो, तो लढत असतो आणि त्याच्यात चिकाटी आणि चिवटपणा जास्त लागतो. तो माणूस खूप प्रसिद्धीला पावतो त्याच्या जन्माच्या काळात असंही होत नाही. त्या माणसाचं कार्य हे नंतर 1-2 पिढ्या गेल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना ते जाणवायला लागतं, त्याची दखल घेतली जाते आणि त्या माणसाची महत्ता काय होती खरोखर हे नंतर येणाऱ्या पिढ्यांना त्याचं महत्त्व कळतं. कारण त्याचे फळं ती चाखत असतात, त्या येणाऱ्या आलेल्या पिढ्या ज्या नवीन आहेत ती त्या सगळ्या सुधारणेचं जे बीज रोवलेलं असतं कोणीतरी, आणि त्यासाठी अखंड परिश्रम घेतलेले असतात, अखंड विरोध सहन केलेला असतो आणि आपलं सगळं आयुष्य त्यासाठी वाहिलेलं असतं. अशा लोकांचं कार्य हे त्याच पिढीतल्या लोकांना किंवा त्यानंतरच्या पिढीतल्या लोकांना लगेच कळेल असं नसतं, तर ते त्यानंतर येणाऱ्या लोकांना ते जास्त जाणवतं. कारण त्या बीजाची फळं ते लोक चाखत असतात. असंच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याबद्दल आहे. तर त्यांनी ही स्त्री शिक्षणासाठी खूप काम केलं, करून दाखवलं, त्यासाठी खूप काही सोसलं. आणि स्त्रिया, त्यावेळेला बाळंत रोगात जाणाऱ्या स्त्रिया, काहीही शरीरशास्त्राबद्दल माहीत नसणाऱ्या किंवा एकंदरच शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी आरोग्यशास्त्र आणि शिशुसंगोपन, गृहजीवनशास्त्र, आहारशास्त्र असे विषय त्यांनी शिकवायला सुरुवात केली, जेणेकरून त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिला ते तिचं जगणं सुसह्य करण्यासाठी आणि कुटुंबाची अवस्था
आणि त्याचं स्वास्थ्य जपण्यासाठी जे काही उपयोगी पडेल अशा पद्धतीची शास्त्र शिकवायला त्यांनी प्रारंभ केला. ग्रामीण भागात ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळांची स्थापना केली. आता या सगळ्यांना कर्मठांचा विरोध झाला. त्यावेळेला खूप पैशाची चणचण वगैरे सगळ्या गोष्टीतून त्यांना जावं लागलं आणि अशा अवस्थेत त्यांनी पुण्यात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली 1916 मध्ये. आता आपण साहित्य जगताच्या सफरीमध्ये अशा उत्तुंग माणसाच्या कर्तृत्व आणि साहित्य या दोन्हीची दखल घेत पुढे जातो आहोत, कारण ही समाज उभारणीची पायाभरणी करणारी मंडळी आहेत आणि यांना वंदन केल्या वाचून आणि यांच्या साहित्याचा अभ्यास केल्या वाचून, वाचन केल्या वाचून आपलं मराठी, आपलं साहित्य, आपली माणसं ही कळणार नाहीत आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्याला बाळगता येणार नाही. म्हणून आपण हा सगळा खटाटोप साहित्य जगताची सफर हा उपक्रम सुरू केलाय. तर महर्षी कर्वेंनी पहिली महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि त्यांच्या प्रयत्नाला विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखाचं अनुदान दिलं आणि त्यामुळेच या विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे ठाकरसींच्या आईचं नाव देण्यात आलं. आपण ज्याला SNDT म्हणतो, तर त्या विद्यापीठाची स्थापना ही कर्वेंनी केलेली आहे SNDTची. आणि परदेशात त्यांनी अनेक दौरे केले आणि तिथली परिस्थिती बघितली त्यांनी, तिथल्या महिलांचं जगणं बघितलं, जीवन बघितलं आणि आपल्याकडच्या महिलांची काय परिस्थिती आहे, कशा परिस्थितीतनं त्या जगतात याबद्दल त्यांनी हा सगळा अभ्यास केला. कारण SNDT किंवा या ज्या महिला विद्यापीठाची स्थापना केली त्याच्यामध्ये जपानी महिला विद्यापीठाचा प्रभाव जास्त आहे असं आपल्याला जाणवतो. कारण जिथं आपण जातो तिथलं उत्तम काय आहे आणि आपल्यासाठी पोषक असं काय आहे त्याचा सारासार विवेक, ही निरक्षीर विवेकाची बुद्धी असणारी लोक परदेशात काहीतरी बघितलं तर फक्त स्तुतिगान गायचं तिथलं, आणि इथं किती घाणेरडं आहे, इथं किती वाईट आहे, इथं किती, असं नावं ठेवत बसण्यापेक्षा तिथलं जे उत्तम आहे आणि तिथलं जे आपल्यासाठीही पोषक आहे ते इथं येऊन सुरुवात करणारी मंडळी ही फार मोजकी असतात. आणि त्यापैकी महत्वाचे हे एक महर्षी धोंडो केशव कर्वे. तर या कर्व्यांची मुलं सुद्धा मुलं सुना इतकं, म्हणजे हे कुटुंब, या कुटुंबाचं एक मोठं ऋण आपल्या मानव जातीवर आहे आणि महर्षी कर्व्यांच्या या सगळ्या कुटुंबाचं आपण खूप मोठं देणं लागतो. अशा पद्धतीचं हे विद्वान आणि समाजासाठी जगणारं असं एक कुटुंब म्हणेन मी. तर त्यामध्ये या सगळ्या बाबतीत त्यांच्याबद्दल, महर्षी कर्वेंबद्दल लिहिणारी प्रचंड मंडळी आहेत आपल्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल. पण त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यावर आत्मवृत्त हे 1928ला प्रसिद्ध झालंय आणि लुकिंग बॅक हे 1936 मध्ये त्यांनी त्या दोन्ही भाषात स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. तर अशा महर्षी धोंडो केशव कर्वेंना, ह्या हिमालया एवढ्या माणसाला ज्यानं आधी केले आणि मग सांगितले अशा पद्धतीचं जगणं जगणाऱ्या साहित्यिकाला, हे साहित्यिक नाहीत, हे सुधारक आहेत मंडळी, आणि त्यांचं साहित्य त्यामुळं लखलखीत आणि जगण्याला प्रेरणा देणारं, त्यातनं काहीतरी नवीन शिकवण देणारं असं हे साहित्य आहे. आणि जरूर वाचा आणि महर्षी कर्वेंबद्दल जरूर जाणून घ्या, कारण ही माणसं आपल्या जगण्याला नवी प्रेरणा देतात. आणि त्यांचे सुपुत्र थोरले र.धो. कर्वे हे आणखी एक प्रचंड बंडखोर व्यक्तिमत्व असं आपण म्हणूयात. की र.धो. कर्वे पुण्यातनं मुंबईला आले, हेही गणिताचे प्राध्यापक, अग्रणी समाज सुधारक असं आपण ज्यांना म्हणू, धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र. आणि यांनी आपलं सगळं आयुष्य एका विषयासाठी वेचलं आणि त्यांनीही
समाजाचा प्रचंड रोष पत्करला ते र धो कर्वे यांनी त्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या वेळेला समाज इतका बुरसटलेल्या विचारात होता, नुकतं आधुनिकीकरणाचं वारं वाहत होतं, त्यावेळी त्या माणसाने संतती नियमनाबद्दलचं भाष्य केलं आणि या सगळ्या एका विचाराची कास धरून सगळं आयुष्य त्यांच्या पत्नी मालतीबाई आणि त्यांनी या गोष्टीसाठी वाहिलं. ही खरोखर खूप काळाच्या पुढचा विचार करणारी दृष्टी माणसं आहेत. ज्या वेळेला लोकसंख्या तशी कमी होती भारताची, पण येणारी लोकसंख्या ही वाढतच राहणार आहे येणाऱ्या काळात. आणि जमिनीचा भूभाग जो म्हणतो आपण की जमीन पिकवायची जमीन ही तेवढीच राहणार आहे खरं तर. आणि ती वाटण्या घेऊन बांधातच जमीन जास्त अडकली आहे. आत्ताच्या काळात आपण बघतो तुकडे 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 होऊन म्हणजे जमीन कमी होत गेली आणि खाणारी तोंड वाढत गेली, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आल्यानंतर किती भयावह अवस्था निर्माण होईल सगळ्या जगात, याचं द्रष्टेपण यांच्याकडं आहे. आणि त्यावेळेला तो विचार करून, आणि त्यावेळेला त्यांनी परिस्थिती त्यांच्या लहानपणी त्यांची आई बाळंतपणात वारलेली, त्यांनी इवल्याशा त्यांच्या वयात ते त्यांनी दुःख बघितलेलं आहे, स्त्रियांच्या यातना बघितलेल्या आहेत. आणि लहानपणी एखादी घटना घडते त्यावेळेला त्याचा एक ट्रॉमा असं म्हणण्यापेक्षा त्याचा एक ठसा उमटतो बालमनावर आणि त्यामुळं माणसाचा स्वभाव बनतो. आणि त्या पण असं स्वभाव निगेटिव्हली म्हणजे नकारात्मक पेक्षा त्याचा सकारात्मक उपयोग आयुष्यात करून घेणं आणि त्या घटनेवरून सामाजिक सुधारणेचा पाया रचणं आणि त्याबद्दल अखंडपणे कार्य करत राहणं, अशी माणसं खूप पूजनीय आहेत. र धो कर्वेंनी हे बघितलेलं आहे. आणि गरोदरपणातल्या स्त्रियांना शिक्षण नाही व्यवस्थित, शरीरशास्त्राचं शिक्षण नाही. आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला खूप बालविधवा होत्या, पत्निकत्व होतं, ज्यावेळेला जरठ बालविवाह होता की अत्यंत म्हातारी माणसं सुद्धा कोवळ्या वयातल्या मुलींबरोबर लग्न करायचे आणि त्यानंतर त्या पती मेला की त्यानंतर त्या बायका या अशा आयुष्यात काळोखात जायच्या आणि त्या काळोखी आयुष्य जगत असताना अगदी कुटुंबातल्या माणसांकडून सुद्धा त्यांना बलात्कार सहन करावे लागायचे निमूटपणे. आणि त्यातून एखादं बाळ किंवा काय जन्माला आलं किंवा त्या गरोदर राहिल्या तर त्यांना अक्षरशः त्यांचा जीव द्यावा लागायचा किंवा आयुष्यभर त्यांची छिथू होणं किंवा त्या बाईला अत्यंत वाईट नजरेनं बघणं, हे इतकं त्या काळात सोसलंय बायांनी, सगळ्या बायकांनी त्यावेळच्या त्या परिस्थितीतल्या. तर या सगळ्याला वाचा फोडण्याचं आणि त्यांच्याबद्दल कार्य करण्याचं कार्य म्हणजे महर्षी कर्वेंचे पुत्र म्हणून हा वारसा नाही तर पुन्हा एक अत्यंत तेजस्वी ओजस्वी असं हे व्यक्तिमत्व म्हणूयात आपण, की विज्ञानाची कास धरणारे अत्यंत रॅशनल विचार करणारे त्यावेळचे समाज सुधारक आहेत हे. म्हणजे त्यांना नशीब, आपण हे आपलं देवानी केलं, हे सगळं नशिबानी केलं वगैरे, या सगळ्यावर अजिबात विश्वास नव्हता. स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या विचारांनी जगण्यावर आणि त्या विज्ञानाची कास धरून प्रामाणिकपणे जगण्यावर या दाम्पत्याचा विश्वास होता आणि त्यानुसार ते कार्य करत होते. खरं तर त्यावेळी त्या काळात म्हणजे आपल्याकडे अगदी सहजपणे लग्नात आशीर्वाद दिला जातो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, आता लवकर तिसरं येऊ देह, म्हणजे इतकं सहजगत्या बोललं जातं आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणजे विवाहाची इतिकर्तव्यताच मुळात पुनरुत्पादनासाठीच असते सामाजिक व्यवस्था,
हाच भाग आहे आणि फक्त आणि फक्त तोच भाग बघितला जातो. पण कालांतराने हे कितपत योग्य आहे आणि ही व्यवस्था अशीच वाढवणं, ही लोकसंख्या अशीच वाढवणं आणि खाणारी तोंड अशीच वाढवणं हे किती आपल्या समाज विघातक आहे याबद्दलचं जाणीव असणं आणि त्याबद्दल पूर्णपणे समाजाचा सगळा विरोध घेऊन त्याबद्दल कार्य करत राहणारे असे रोधो कर्वे आणि त्यांना हिमतीनं साथ देणाऱ्या मालतीबाई कर्वे यांना वंदन करायला पाहिजे. आणि यांनी साहित्य निर्मिती नाही, पण साहित्य निर्मिती म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या साहित्याची निर्मिती केली ती अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यांनी याच एका विषयावर कार्य सुरू केलं, सगळ्या समाजाचा विरोध पत्करून, आणि संतती नियमनाबद्दल त्यांनी परदेशात जाऊन अभ्यास केला आणि तिथून येताना त्याबद्दलची पुस्तकं आणि संतती नियमनाची साधनं आणली आणि त्याचा वापर सुरू केला आणि त्याचा वापर जनतेने सुरुवात करावी म्हणून त्यांनी आरोग्य केंद्राची स्थापना केली. गणिताचा प्राध्यापक नोकरीवरनं त्यांच्या या कार्यासाठी काढूनही टाकलं, कारण तुम्ही काहीतरी खूप अश्लील करता आहात. कारण त्यावेळी त्या समाजात त्यांनी ही जी संतती नियमनाची साधनं किंवा हे आरोग्य केंद्र हे सर्वांसाठी खुलं केलं. हे फक्त विवाहितांसाठी खुलं केलं असं नाही. केवढा मोठा विचार आहे याच्या पाठीमागं, लक्षात घ्या. समाजाने त्यांना अश्लील आणि काहीतरी अश्लीलता पसरवतात म्हणून सातत्यानं आरोप केले, पण या माणसाने किती रॅशनली या गोष्टीकडे बघितलेलं आहे हे आपण आत्ता बघणं आवश्यक आहे. कारण समाजाला हे बिघडवतायत, बायकांना हे बिघडवतायत, त्यांच्यात काहीतरी गलिच्छ आणि घाणेरडं पेरतायत त्यांच्या विचारामध्ये, त्यांना दुष्कृत्य करायला भाग पाडतायत हे लोक, इतपत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. पण आपल्या पोटाच्या भुकेसारखी वासना ही एक भूक आहे आणि या भुकेला सगळेजण बळी पडतात आणि या बळी पडणाऱ्या हे बळी पडू नयेत आणि त्यातून अशी संतती निर्माण होऊ नये जी अशी होऊ शकते विवाहबाह्य संबंधातून किंवा कुमारिकांवर अत्याचार झाल्यावर किंवा विधवांवर अत्याचार झाल्यावर त्यांचं जगणं नामुष्कीचं होतं आणि त्या संततीला मारून टाकण्याखेरीज त्यांना पर्याय राहत नाही आणि त्यातून त्यांना कितीतरी मानसिक विकृती निर्माण होतात. कारण कामवासना ही कामवासनेचं नियमन करणं ही सोपी गोष्ट नसते सामान्य माणसाला, आणि ती कामवासना फक्त पुरुषांच्यातच असते हा भाग नसतो, तर ती स्त्री ही एक माणूस आहे आणि तिच्यातही ही वासना असू शकते. हा जाज्वल्य आणि परखड विचार त्या काळात व्यक्त करणं ही खूप मोठी सामाजिक क्रांती होती असं मी म्हणेन. आणि या सगळ्यांसाठी कुटुंब नियोजनाचं केंद्र या दाम्पत्यानं सुरू केलं आणि त्याबद्दल कार्य केलं. तर त्यांना संतती नियमनाचे आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं. कारण त्यांनी आईचा बाळंतपणात झालेला मृत्यू बघितलेला आहे. गरोदरपणासंबंधात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण देण्याची, माहिती देण्याची किती आवश्यकता आहे हे त्यांना माहीत होतं आणि येत्या काळात कुटुंब नियोजनाचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं. कारण या अगडबंब होणाऱ्या लोकसंख्येला आळा घालायचा असेल तर या गोष्टी आपण आत्तापासून अत्यंत निष्ठेनं सुरू केल्या पाहिजेत याची जाणीव असणारा द्रष्टा असं म्हणून रधो कर्वे आणि मालतीबाई कर्वेंचं कार्य हे खूप मोठं आहे. आणि जसे जसे नवे वैद्यकीय शोध परदेशात होत गेले त्या पद्धतीनं आपल्या देशातही त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि वैद्यकीय शोध हे त्यामुळं होतं काय की नवी नवी औषधं निघतात, त्यामुळे मृत्यूदरात घट होते, जीवनमान वाढतं, सरासरी आयुष्य वाढतं. त्यामुळं जुनी माणसं लवकर मरणार नाहीत आणि नवीन माणसं जर सातत्याने जन्माला येत राहिली तर काय होईल याची भीषणता त्यांना त्यावेळी कळली होती. आणि त्या विचारातनं त्यांनी आयुष्यभर हे कार्य केलेलं आहे. लैंगिक रोगासंबंधी त्यांनी
लेखन केलेलं आहे. आधुनिक आहारशास्त्रावर त्यांनी लेखन केलेलं आहे. कारण ज्या वेळेला सातत्यानं अशा कुटुंब नियमनाची साधनं नसताना सातत्यानं घरच्या बायका गरोदर झाल्यावर हे पुरुष मंडळी जी वेश्यागमनाला प्रवृत्त होतात आणि तिथून काही आजार घेऊन येतात आणि ते पुन्हा त्या घरातल्या महिलांनाही लागतात, तर त्या संबंधी त्यावेळी तितक्या परखडपणे लैंगिक रोगांसंबंधी लेखन र.धो. कर्वेंनी केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रचंड बदलासाठी या दोघांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. समाज स्वास्थ्य हे त्यांनी मासिक स्वतः सुरू केलं, कारण कुणीही ते छापायला तयार नाही, कुणीही त्याबद्दल समर्थन करायला तयार नाही त्या पद्धतीचं. तर अशा वेळी त्यांनी ते स्वतः सुरू केलं. त्यासाठी त्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि स्वतः ते 1927 ते 1953 पर्यंत 26 वर्ष त्यांनी ते मासिक चालवलं अखंडपणे. आणि या प्रश्नांची, लैंगिक प्रश्नांची निकोप चर्चा होणं महत्वाचं आहे. हा विचार सामाजिक प्रचंड विरोध असून त्यांची कितीही अवहेलना झाली, कितीही आर्थिक ओढाताण झाली, तरी सुद्धा त्यांनी हे कार्य चालू ठेवलं. आणि रँगलर, परांजपे वगैरे यांचा त्यांना साथ लाभली, त्यांनी मदत केली. अशी मदत करणारी मंडळीही होती. पण र.धो. कर्वे हे इतके रॅशनल होते की त्यांनी प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्वांवर सुद्धा परखडपणे टीका केलेली आहे. त्यांनी गांधींवर टीका केली आहे, त्यांनी विवेकानंदांवर टीका केली आहे, त्यांनी अरविंद घोष यांच्यावर टीका केली आहे, त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरही टीका केली आहे. कारण हे जे ब्रह्मचर्य व्रत आणि हे जे सगळं आहे ते फोलपणा असतो. कारण काही ठराविक काळात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून त्यांनी जी विधानं केलेली आहेत की त्यावेळेला ही वासना म्हणूया किंवा ही भावना इतकी तीव्र असते आणि त्यात गैर काही नाही आणि ते पाप आहे खूप असाही भाग नाही. हा विचार त्यांनी इतक्या भव्य दिव्य लोकांवर टीका करून सुद्धा समाजात अत्यंत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. आणि समाज स्वास्थ्य सारखं एखादं मासिक इतक्या अखंडपणे चालवत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर या दाम्पत्याला साहित्य जगताची सफर कडून वंदन. आणि पुन्हा एक असंच दैदिप्यमान व्यक्तिमत्व या कुटुंबातलं आणि प्रचंड मोठं कार्य करणारी आणि सर्वसमावेशक आणि संपूर्ण व्यक्तिमत्व आपण यांना म्हणू. संपूर्ण व्यक्तिमत्व. कारण काहीतरी माणूस म्हटलं की उणीव असते असं म्हणतात. अरे यात जरा उणीव आहे, म्हणजे हे नाही, हे सगळं आहे पण याची ही बाजू कमकुवत आहे असं एक शोधण्याची आपली मानसिकता असते. पण यात कुठेही उणीव न भासणारं असं व्यक्तिमत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणूयात आपण, ते म्हणजे महर्षी कर्वेंची आता अशी आपण आपल्याकडे पद्धत आहे की ओळख करून देणं की त्यांची सून असं म्हणून. पण त्यांची सून म्हणण्यापेक्षा इरावती कर्वेंचं कर्तृत्व, त्यांचं लेखन, त्यांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व हे सुद्धा प्रचंड उत्तुंग असं आहे. या म्हणजे इरावती कर्वे. 1905 यांचा जन्म आहे. आणि या इरावती करमरकर खरं तर म्हणजे पूर्वाश्रमीच्या आणि बर्मामध्ये, म्यानमारमध्ये जन्मलेल्या. आणि त्यानंतर त्या पुण्यात आल्या होत्या कारण त्यांच्या वडिलांची नोकरी तिथं होती आणि त्यानंतर त्या इथं आलेल्या. आणि इरावती कर्वे ही अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व आणि म्हणजे सर्वांगीण म्हणू, अष्टपैलू म्हणू, अत्यंत चांगली सुगरण आणि मानववंशशास्त्रची शास्त्रज्ञ, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राची गाढी अभ्यासक. त्यांनी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण या विषयावर मराठीत MA केलं, पण त्यांनी मानववंशशास्त्रावर संस्कृतमध्ये तर त्या पारंगत होत्याच होत्या, पण मानववंशशास्त्रावर त्यांनी बर्लिनमध्ये PhD केली. म्हणजे हा जो पल्ला आहे, हे जे
म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून, एक स्वतंत्र विचार म्हणून आणि या सगळ्या वेगवेगळ्या याच्यातला अभ्यास हा सगळा म्हणजे मानवी सांगाड्यांचा उत्खननातला अभ्यास करायचा, त्याच्यावर अं, शोधकार्य करायचं आणि त्याच वेळी एक उत्तम माता, पत्नी आणि सगळं हे कार्य करायचं. त्यांनी सचिवपदही एस-एन-डी-टी मध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. नाथीबाई एस-एन-डी-टी मध्ये त्या काही काळ कुलसचिव म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पण त्यांचं लेखन अत्यंत म्हणजे किती वैचारिक बैठक आहे त्या लेखनाला सगळ्या. आणि त्यांनी दिधो कर्वेंशी म्हणजे ते ते एक प्रचंड उत्तुंग व्यक्तिमत्व आणि या मुला या दाम्पत्याची संतती सुद्धा केवढी. आनंद कर्वे हे शास्त्रज्ञ आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या अत्यंत आवडत्या लेखिका गौरी देशपांडे याही त्यांच्या कन्या आहेत. म्हणजे हे सगळं कुटुंबच एक इतकं मोठं लखलखतं ज्ञानविश्व आहे आणि आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत असंच म्हणायला पाहिजे. इरावती कर्वेंचं लेखन हे अतिशय सुंदर आणि म्हणजे ललित निबंध किती सुंदरपणे आणि त्यांच्या लेखनाच्या ललित निबंधाच्या अग्रदूत म्हटलंय त्यांना नरहर कुरुंदकरांनी. म्हणजे इतकं सुंदर लेखन आणि इतकं व्यापक असं. तर युगांत या ही युगांत जर वाचलं नसेल तर नक्की नक्की वाचा, की महाभारताबद्दल इतकं विश्लेषणात्मक साहित्य दुसरं नसेल, इतकं सुंदर आहे युगांत. जरूर वाचा. आणि इरावती कर्वे म्हटलं की युगांत ही असं असं आपल्या पटकन लक्षात येतं, पण त्यांनी ललितलेख संग्रहही लिहिलेले आहेत. गंगाजल, परिपूर्ती, भोवरा या त्यांचे ललितलेख संग्रह प्रसिद्ध आहेत. समाजशास्त्रीय ग्रंथ आहेत त्यांची. आमची संस्कृती, धर्म, मराठी लोकांची संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास, संस्कृती, हिंदू समाज एक अन्वयार्थ, हिंदूंची समाजरचना, असं अत्यंत मौलिक लेखन या विदुषीनं केलेलं आहे. आणि लेखनाची भाषा अत्यंत सुंदर आणि चटका लावून जाणारी, विचाराला प्रवृत्त करणारी, मनात रेंगाळणारी आणि आपल्याला खरोखर विचार करायला भाग पाडणारी अशी लेखन शैली इरावती कर्वेंची आहे. कारण युगांत माझ्या आजीला वाचनाची खूप आवड होती, हे मला नक्की सांगावंसं वाटेल. आणि त्यावेळी आमच्या लहानपणी ती म्हणायची की युगांत वाचायला पाहिजे, अशा पद्धतीचं साहित्य वाचायला पाहिजे. आणि तिला सगळ्यात जास्त विदुराचं व्यक्तिमत्व आवडलं होतं त्याबद्दल. तर त्याबद्दल ती बोलायची. कारण माझ्या आजीचं आणि माझं बोलणं हे जास्तीत जास्त साहित्यावर व्हायचं, हे मला सांगताना आज खूप अभिमान वाटतो. कारण आम्ही तिला ताई म्हणायचो सगळेच जण, तिची मुलं सुद्धा आणि आम्ही नातवंड सुद्धा सगळेजण तिला ताई म्हणायचे. आणि ताई आम्हाला वाचनातले लेखक सुचवायची, या लेखकांचं साहित्य वाच, त्यांचं वाच. आमच्या इचलकरंजीतल्या आपटे वाचन मंदिरातलं तिचा मराठी जे डिपार्टमेंट होतं त्यातली सगळी पुस्तकं तिनं वाचलेली असावीत. इतकं वाचन होतं, म्हणजे प्रचंड वाचन. आणि ते कुठंतरी आमच्यातही कौटुंबिक जीन्समधनं, जसं या कुटुंबात सगळी विद्वत्ता जशी आली, ही वाचनाची पराकोटीची आवड ही आमच्या सगळ्यांच्यात झिरपत गेली. म्हणून ताईला सुद्धा एकदा वंदन करते, माझ्या आजीला सुद्धा. आणि हा एपिसोडला मी इथंच विराम देते. तर मंडळी, हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे नक्की नक्की कळवा. आणि जुन्या ही जी सुधारक मंडळी आहेत त्यांच्या लेखनीतनं आलेलं हे जे लिखाण आहे आणि हे जे साहित्य आहे त्याचं वाचन जरूर जरूर करा. हे साहित्य किंवा या साहित्याची तोंड ओळख करून देणं किंवा त्याबद्दल सांगणं, याची सुरुवात आम्ही साहित्य जगताची सफर साहित्य रसमधनं करत आहोत. आणि या सगळ्या रसात आपणही सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं, ही
पुन्हा एकदा विनंती, तर त्यासाठी तुम्ही या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं आपल्या पठडीतलं वाक्य फेकून किंवा ते आपल्यासमोर मांडून मी आपली रजा घेते. धन्यवाद.